सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। भारताची जनगणना 2027 मध्ये आपण प्रगणक म्हणून काम करत आहोत। त्यावेळी आपण HLO ॲपचा वापर करत आहोत आणि HLO ॲपचा वापर करत असताना पहिला जो प्रश्न आहे ओळ क्रमांक, तर हा ओळ क्रमांक आपणासाठी डोक्यादुखी ठरत आहे किंवा त्याविषयी अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये पडत आहेत। तर ओळ क्रमांक स्वयंचलित पद्धतीने किंवा ऑटोमॅटिक कशा प्रकारे वाढत जातो आणि त्यावर नक्की उपाय काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनल नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये HLO ॲप काय करायचं आहे, ओपन करायचं आहे। ॲप ओपन केल्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो आपण टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकून घेतल्यानंतर खाली आपल्याला घर यादी कार्य आहे या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर घर यादीतील नोंद या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे। घर यादीतील नोंद या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला घरगणना करण्यासाठी आपल्यासमोर प्रश्न येणार। यामध्ये पहिला प्रश्न आहे ओळ क्रमांक। या ठिकाणी आपण जर पाहिलं आपलं ओळ क्रमांक, इमारत क्रमांक आणि घरगणना क्रमांक यामध्ये जर आपण ताळमेळ केलं तर ते आपल्याला जुळताना दिसत नाही। ओळ क्रमांक ऑटोमॅटिक किंवा स्वयंचलित पद्धतीने पुढे पुढे जाताना दिसत आहे। त्यामुळे आपल्याला अनेक प्रश्न पडत आहेत किंवा आपण केव्हा केव्हा आपल्याला मनस्ताप सहन करावा लागतो। तर नक्की आता ओळ क्रमांक कशा प्रकारे वाढत जातो ते आता आपण समजून घ्या। पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर आपला इमारत क्रमांक आहे 50 आणि त्यानंतर घरगणना आपण जर पाहिलं तर आपला घरगणना क्रमांक आहे 0053। त्यानंतर आपण पुढे जाऊ या टॅबवर क्लिक करायचं आहे। पुढे जाऊ या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला विविध प्रश्नांची उत्तर या ठिकाणी पूर्ण करायची असतात। पण काही कारणास्तव आपण प्रश्नांची उत्तरे न देता पाठीमागे आलो किंवा ॲपच्या बाहेर पडलो आणि परत एकदा आपण घर यादीतील नोंद यावर क्लिक केल्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी ओळ क्रमांक 56 म्हणजे पुढील आपला ओळ क्रमांक या ठिकाणी ऑटोमॅटिक झाल्याचं दिसून येत आहे। म्हणजे आपण या ठिकाणी कोणत्याही घराची गणना पूर्ण केलेली नसताना देखील आपला ओळ क्रमांक मात्र या ठिकाणी स्वयंचलित पद्धतीने किंवा ऑटोमॅटिक पद्धतीने पुढे वाढताना दिसत आहे आणि त्यामुळे आपलं घर क्रमांक, त्यानंतर इमारत क्रमांक आणि ओळ क्रमांक यामध्ये आपल्याला ताळमेळ होताना दिसत नाही। या तीनही ठिकाणी आपल्याला क्रमांक वेगवेगळे दिसतात आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला वाटतं की आपण HLO ॲपमध्ये माहिती भरत असताना काहीतरी चूक करत आहोत। तर नक्की आता आपण ओळ क्रमांक भरत असताना नक्की चूक करत आहोत का ते आपण समजून घेऊया। त्यासाठी पहा, भारताची जनगणना 2027 घर यादी व घरगणना सूचना पुस्तिका आपल्याकडे आहे आणि या पुस्तिकेमध्ये जर पाहिलं तर आपण पान क्रमांक 42 व 43 वर याविषयी सविस्तर मार्गदर्शन दिलेलं आहे। पहा 5.1 घर यादी व घरगणना प्रश्नाची नोंद करण्यासाठी सविस्तर सूचना। यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे ओळ क्रमांक विषयी। यामध्ये काय माहिती दिली आहे ते आपण समजून घेऊया। ओळ क्रमांक स्क्रीनच्या वरच्या भागात दिसेल, जो की आपल्याला दिसतो। त्यानंतर दुसरी सूचना पहा, या ठिकाणी ओळ क्रमांक निष्क्रिय असून स्वयंचलितपणे चढत्या क्रमाने वाढत जातो। ही जी सूचना आहे ती ओळ क्रमांक विषयी अतिशय महत्त्वाची आहे। पहा, ओळ क्रमांक निष्क्रिय आहे आणि स्वयंचलित पद्धतीने व चढत्या क्रमाने म्हणजे ऑटोमॅटिक तो चढत्या क्रमाने पुढे पुढे तो वाढत जात असतो। त्यामुळे या ठिकाणी ओळ क्रमांक हा निष्क्रिय असून तो चढत्या क्रमाने वाढत जाणार आहे, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते। त्यामुळे आपण त्याविषयी जास्त चिंता करण्याची गरज नाही। तसेच तिसरी सूचना, हा क्रमांक HLO ॲपच्या पुढील सर्व स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दिसेल, जो की आपल्याला दिसतो। तर या पुस्तिकेमध्ये पान क्रमांक 43 वर आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओळ क्रमांक हा निष्क्रिय असतो आणि तो स्वयंचलित पद्धतीने म्हणजे ऑटोमॅटिक पद्धतीने वाढत जातो। त्यामुळे आपण HLO ॲपमध्ये प्रगणक म्हणून माहिती भरत असताना ओळ क्रमांक जर ऑटोमॅटिक वाढत असेल तर त्याविषयी कोणतीही चिंता बाळगण्याचं कारण नाही किंवा त्याविषयी जास्त विचार करण्याची गरज नाही। तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ओळ क्रमांक या प्रश्नाविषयी आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये जे अनेक प्रश्न येतात त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।